रुपाली ढोंबरे पाटलांनी एक महत्त्वाची फेसबुक पोस्ट केलेली होती. चाकणकर फरार असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि स्वतः आपल्यासोबत रुपाली ढोंबरे पाटील जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली ढोंबरे पाटील, तुम्ही अशी पोस्ट केलेली आहे की चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष फरार झाल्यात. कशा अर्थाने घ्यायची ही पोस्ट? गोंधू बाबाला पकडला गेल्यानंतर गोंधू बाबाच्या त्या प्रकरणात राज्य महिला आयोगाने मीडियाला समोर येऊन जनतेला सांगितलं पाहिजे होतं की काय खरं परिस्थिती आहे आणि काय नाही. परंतु ते सांगायच्या आधच त्यांचा त्या प्रकरणामध्ये सहभाग असलेलं, पत्रकारांना धमकावलेलं, माफीनामा घेतलेलं पत्र सगळ्यांच्या समोर पुरावे आलेले आहेत. त्यानंतर त्या संस्थेला पाणी देण्यासाठी सुद्धा त्यांनी धमकवलेलं आणि पत्रव्यवहार त्यांचा दिसतोय. आणि त्यांनी फक्त काल मोघम सांगितलं की माझा फक्त त्यांच्याशी कार्यक्रमाशी संबंध आलेला होता, धार्मिक आणि याच्यात. इथे स्वतः राज्य महिला आयोगाला आरोपी करणं गरजेचं आहे. ते न करता राज्य आयोग महिला फरार झालेला आहे. कुठे बसले, कोणाशी बोलते, काही नाही. म्हणजे ज्या संवैधानिक पदावर बसलेल्या आहेत त्यांचं जे कर्तव्य आहे की त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये बलात्कार झाले महिलांवर, गोंधू बाबाची विकृती फोफावत गेली आणि या फरार झाल्यात. यांनी समोर शरण आलं पाहिजे, मीडियाच्या समोर आलं पाहिजे, पोलिसांच्या समोर शरण आलं पाहिजे. त्या फरार आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर असलेली व्यक्ती काय आपल्याला मिळालेल्या पदाचा कसा गैरवापर करते. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्यावर राज्याची महिलाची सांभाळण्याची सुरक्षतेची धुरा होती त्या जर गुन्ह्यात सहभागी असतील तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय आहे? महाराष्ट्रातल्या महिलांनी कुणाकडे न्याय मागायचा? रुपालीजी, चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी देखील मागणी जोर धरू लागलेली आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? राजीनामा तर घ्यायचाच आहे, पण चाकणकरांना आरोपी करायचंय अशोक खरात, गोंधू बाबाच्या याच्यात. त्यांचा सरळ सरळ हस्तक्षेप आहे. आज माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानते की त्यांनी SIT स्थापन केलीये. परंतु तिथेही आमचं समाधान नाही. कारण का, संविधान पदावर असलेले हे IPS अधिकारी म्हणजे तेजस्विनी मॅडम चांगलं काम करतात, परंतु चाकणकर ही कोणालाही या पोलिसांना काम करून देणार नाही. ही अनेक नेत्यांचे फोन त्या पोलिसांवर दबाव आणण्यासाठी आणते. याचं उदाहरण सांगते. जो व्हिडिओ व्हायरल झाला या गुन्ह्यातील, त्या गुन्ह्यातल्या महिलेला शिर्डीच्या पोलिसांनी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत सूरज चव्हाण हे देखील जोडले गेलेले आहेत. सूरज चव्हाण जी, रुपाली ढोंबरे पाटील अशी मागणी करतायत की चाकणकरांना सह आरोपी देखील करावा आणि सोबतच त्यांचा राजीनामा देखील घ्यावा. नाही, या प्रकरणाची आता चौकशी चालू आहे. चौकशीमध्ये जे काही सत्य असेल ते बाहेर येईल. त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील, म्हणजे ह्या प्रकरणामध्ये हे प्रकरण खूप गंभीर आहे. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्यांना आरोपी जे काय करायचं ते करावं. परंतु चौकशी चालू आहे आणि चौकशीतून सत्य बाहेर येईल. रुपालीताईजी, तुम्ही ऐकलं असेल की सूरज चव्हाणांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे की चौकशी होते आणि चौकशीअंती जे काय सत्य आहे ते समोर येईल आणि त्याच्यानंतरच योग्य काही ती कारवाई केली जाईल. त्या चव्हाणांकडे कोणते पुरावे नाहीयेत. मी पुराव्यानेशी बोलतीये. चौकशी तर झालीच पाहिजे. चौकशी पारदर्शक झाली पाहिजे. चौकशी कायद्याने झाली पाहिजे. नेत्यांवर या खराताच्या माध्यमातून जर काही मोहिनीवश केलं असेल तर आता ती मोहिनीवश बाजूला सारून राज्यातील महिलांना सुरक्षता आधार देणं गरजेचं आहे. त्या पुराव्यावर मी सांगते की चाकणकरांना आरोपी केलंच गेलं पाहिजे. चाकणकरांचा राजीनामा घेतलाच गेला पाहिजे. जर समजा नेत्यांनी त्यांचा राजीनामा नाही घेतला तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही महिलांवर असा अविश्वास दाखवू शकत नाही, महिलांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. मी मगाशी तुम्हाला सांगत होते, तपास हा काच पोलीस नीट करणार नाहीत. कारण का चाकणकरांनी शिर्डी पोलिसांना रात्री 2 वाजता फोन करून ते कॉल डिटेलचे पुरावे सुद्धा तुम्ही पुरावे म्हणून घ्या की त्या महिलेला प्रश्न विचारायचे नाहीत. ज्या मुलांनी व्हिडिओ व्हायरल केला त्यांना मारा, ठोका. मग मला सांगा, हे पोलीस कसे काय चौकशी करू शकतील?
कसा काय महिलांना न्याय देऊ शकेल. आणि सगळ्यात महत्वाचं, गुन्हेगारी घडल्यानंतर कुठेतरी राज्य महिला आयोग महिलांना एक आधार देण्यासाठी ती राज्य महिला आयोग उभं केलेला आहे. हो. पण इथं तर राज्य महिला आयोगाचा सहभाग आहे. बोंधू बाबालाच त्यांनी सपोर्ट केलेला आहे. हो. बोंधू बाबासाठी राज्य महिला आयोगाचं पत्र नक्कीच वापरलंय. रुपालीताई, आता पुढच्या काळामध्ये याचा कशा पद्धतीने तपास केला जातो आणि काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.